आज मंगरूळ तालुका दक्षिण सोलापूर येथे हुरडा पार्टी या छोट्याशा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं। तरी एक छोटासा कार्यक्रम करत असताना मी प्रथमतः सुरेशजी हस्तापुरे साहेबांना भेटलो। साहेब, काही दिवसात लोकसभा निवडणूक या ठिकाणी येणार आहे। तरी मंगरूळ दक्षिण सोलापूर तालुक्यात मंगरूळ मोठासा गाव आहे। या गावामध्ये आपण मंगरूळ जिल्हा परिषद गट, भांडवटा जिल्हा परिषद गट व हातपूर जिल्हा परिषद गट त्या तिन्ही गटामधील सर्व गावामधील प्रमुख लोकांना त्या ठिकाणी बोलून एक छोटासा आदरणीय श्री शिंदे साहेबांच्या हस्ते त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हुरडा पार्टीचं नियोजन या ठिकाणी करू म्हणल्यावर साहेबांनी म्हणलं ठीक आहे आणि चेतन भाऊला फोन केलं आणि आम्ही आदरणीय साहेबांचं वेळ या ठिकाणी 4 तारखेला घेतलं। त्यानंतर 2-4 दिवसामध्ये प्रत्येक गावातील हस्तापुरे साहेब सांगितले, मी सांगितलो, सर्व प्रत्येक गावातील काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले। तरी मी सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मी सर्व माझ्याकडून स्वागत करतो आणि त्यानंतर लोकसभा संदर्भात 1-2 शब्द बोलायचं आहे। हा येणारा निवडणूक 18वी निवडणूक आहे। सोलापूर जिल्ह्यातून काँग्रेस पक्षानं या देशाच्या राजकारणामध्ये 15 ते 16 म्हणजे साधारणतः 14 वेळा लोकसभेत निवडून गेलेले आहेत। म्हणजे लोकसभा, सोलापूर लोकसभा 20-22 लाखाचा मतदारसंघ मोठा आहे। तरी तुम्ही या मतदारसंघामधून 3 ते 4 वेळा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर राज्य केलं साहेब, हे आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे। म्हणून गेल्या 2 निवडणुका आम्हाला चांगलं माहिती आहे। ही निवडणूक जर आपल्याला यंदा भरून काढायचं असेल तर प्रत्येक बूथवर आपल्याला काम करावं लागणार आहे। म्हणून इंडियन युथ काँग्रेस कडून आम्हाला आदेश आहे, युथ जोडो बूथ जोडो। युथ जोडो बूथ जोडोच्या संदर्भामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील 346 बुथामध्ये आम्ही प्रत्येक बुथाकडून आदरणीय हस्तापुरे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक बुथाकडून 10 नावं आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे आणि 10 नावं हे पॅक्टरच आहे, न हलणारे पोर आहेत। एका बुथामध्ये जवळपास 900 ते 1000 मतदार आहेत। साधारणतः 10 जणांनी 900 मतदान जर कव्हर केलं तर पुढच्याला मतदान देखील पडणार नाही। पण यासाठी काय करणार हे महत्वाचं आहे। माझ्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना मनापासून एक सच्चा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून विनंती करायची आहे। काही दिवसात लोकसभा निवडणूक आपल्या तोंडासमोर आलेल्या आहे, तरी तुम्हाला विनंती करायचं आहे, फक्त थोडा दिवस आपल्याला पक्षासाठी वेळ द्यायचा आहे। युथ जोडो बूथ जोडो, बूथ नियंत्रण, बूथ सक्षमीकरण, बूथ म्हणजे काय या संदर्भामध्ये हस्तापुरे साहेबांना बोललं झाल्यावर साहेबांनी म्हणलं पूर्ण दक्षिण सोलापूर मतदारसंघ असू द्या, इतर तालुक्यात देखील आपण बूथ सक्षमीकरणासाठी एक मोठा कार्यक्रम टाकळेकर मंगल कार्यालयामध्ये आपण घेऊयात। त्यानंतर त्या ठिकाणी बूथ सक्षमीकरण करण्यासाठी काय लागणार आहे, काय यंत्रणा चालवावं लागणार आहे, या विषया संदर्भात आपल्याला नियोजन करण्यात येईल। साहेब, गेल्या 3 निवडणुका बघितलं तर आपल्या मतदारामध्ये खालीवर झालेलं नाहीये। तुम्हाला 3,60,000 70,000 हे मतं फिक्स आहेत। आपल्याला जे मतं कमी पडणार आहेत ते वाढलेलं युवकांचं मत आहे। या संदर्भामध्ये आपल्याला विचार करण्यासारखं गोष्ट आहे। युवक आपल्याकडे कसं खेळता येईल, युवकांना काय लागणार आहे याकडे लक्ष देण्याची गरज आहे। म्हणून साहेब, आज खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे, तुम्ही 83-84 वर्षाचे असून एक युवकांना लाजण्यासारखं तुम्ही काम या ठिकाणी आज अतिशय तळमळीनं एक युवक म्हणून काम करत आहात, त्या ठिकाणी अभिमानाची गोष्ट आहे। तरी तुम्ही आमच्या मान्यास मान देऊन त्या ठिकाणी आलात, खरंच मी मनापासून आभार मानतो। आणि गेल्या 10 वर्षापासून मी आमदार प्रणिता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण सोलापूर तालुक्यात काम करतोय। यापुढे देखील
मी काम करत राहीन. तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्यात. एवढंच बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.